श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघूयात आजचे 12 राशीचे राशी भविष्य. त्याआधी बघूयात आजचे पंचांग. आज 26 जानेवारी 2025 रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी रविवार रात्री 8:55 राहील. 26 जानेवारी रोजी द्वादशीचे व्रत केले जातील. रविवारी सकाळी 8:26 ते उद्या सूर्योदयापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल. तसेच 26 जानेवारीला ज्येष्ठा नक्षत्र सकाळी 8:26 राहील. त्यानंतर मूळ नक्षत्र सुरू होईल. तर आज राहुकाळ सायंकाळी 4:30 सुरू होईल ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज प्रजासत्ताक दिन आहे. तर ज्येष्ठा नक्षत्रात मेष ते मीनचा दिवस कसा जाईल ते आज आपण बघूयात. सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष. स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडावीत. हाताखालील लोक चांगले मिळतील. विद्यार्थी वर्गाला आजचा दिवस चांगला आहे. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. पुढची रास आहे वृषभ रास. संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा. पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाहविषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. पुढची रास आहे कर्क रास. घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस हा दगदगीत जाईल. पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास. नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. तसेच सामाजिक प्रतिमासुद्धा सुधारेल. पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशींच्या लोकांची आवक चांगली राहील तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांचा कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही. पुढची रास आहे वृश्चिक रास. मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तीपाशी मन मोकळे करावे. तसेच नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास. कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेवू नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी. पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास. अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मानाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. पुढची रास आहे कुंभ रास. तुर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. आज जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा. तर हे होते आजचे 12 राशींचे राशी भविष्य. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.